खामगावच्या बाजार समितीमध्ये मापात चोरी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। मोजमाप करताना एका क्विंटल मागे 8 किलो जास्तीचे धान्य मोजून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार देखील पुढे आला आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला। बाबूराव इंगळे या शेतकऱ्याने खामगाव बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणला होता। 40 क्विंटल शेतमालाची मोजणी सुरू झाली। मोजणी सुरू असताना जास्तीच्या मालाची लूट होत असल्याचा प्रकार त्याच्या लक्षात आला। त्या संदर्भात त्याने बाजार समितीमधील सर्व शेतकऱ्यांना माहिती दिली। बाजार समितीच्या संचालकांनी दखल घेत संबंधित शेतकऱ्याला कार्यालयात बोलावून घेतले। या प्रकरणी बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांनी त्वरित दखल घेऊन सावता ट्रेडर्स या दुकानाचा परवाना रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत। मी ना खामगावला मार्केटमध्ये तुरीचा माल आणला 35 क्विंटल ते मापारी वाचं नाव काय तर त्या जो काटा गेला त्या काट्यामध्ये 8.5 ते 7.5 किलोचा फॉल्ट पडला। मी तो काटा पकडला आणि ते माप रद्द केलं आणि वरती मी कंप्लीट केली की बा असा माल जास्त शिल्लक घेऊन राहिले तर जायचे असे परमिशन असतील त्यांना रद्द करावे। कारण की मला जर असं घडलं तर असं प्रत्येक जनतेला घडायला नको पाहिजे आणि मी अशी कंप्लीट करून माझ्या जीवाला काही धोका झाला नाही पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती। काय मागणी काय तुमची? माझी मागणी एवढीच आहे, मी 30 ते 40 क्विंटल माल अटी आणला जागेवर, माझा माल तेवढा भरला पाहिजे। माझ्या मालाची जास्त नासवडी केली पब्लिक जमल्या वगैरे झाल्यानंतर जेव्हा काट्यावर म्हणजे माप लागलं तर वजनामध्ये त्यांना शंका आली। 2-3 पोते मोजल्यानंतर त्यांना शंका आली व वजनामध्ये काहीतरी फरक आढळतो तर त्यांनी एक पोतं पुन्हा मोजायला लावलं। तर एक पोतं मोजल्यानंतर त्या पोत्यामध्ये जवळपास 7 ते 8 किलोचा फरक आढळला। तर तो फरक आढळल्यामुळे त्यांनी पुन्हा त्यांचे दुसरे पोते मोजायला लावले तर त्या दोन्ही पोत्यामध्ये 2-3 पोत्यामध्ये तो फरक आढळलेला होता। तर त्या जिथला जो मापारी होता त्या मापारीच्यांनी आमच्याकडे कंप्लेंट केली इंगळेंनी, ते कास्तकार इंगळे होते त्यांनी भाऊंनी आमच्याकडे कंप्लेंट केली। तर तो जो मापारी आहे आणि इतरही तिथले जे जबाबदार आहेत त्यांचं सर्वांचं लायसन ही बाजार समिती आता आजपासून निलंबित करील की आजपासून निलंबित करेल, त्यांच्यावर तत्काळ बिलकुल कारवाई होईल आणि इतरही आम्ही बाकीचे हे होणार नाही। आणि येण्या जे आर्थिक वर्ष राहील की सध्या जे रिन्युअल सुरू होतील त्या रिन्युअल मध्ये आम्ही सर्व त्यांना तसे इन्स्ट्रक्शन देऊ, त्यांच्याकडून लिहून घेऊ की सर्वांना इलेक्ट्रॉनिक काटे हे लावण्यात येतील आणि नवीन आर्थिक वर्षात कंपल्सरी सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक काट्यावरच माफ होईल। अंमली पदार्थ विरोधी पथकाने डोंबिवलीमध्ये मोठी कारवाई करत 34 ग्रॅम MD ड्रग्जसह एकाला अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विनोद अय्यर असे आहे। आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या MD ड्रग्जची किंमत बाजारात लाखो रुपयांच्या घरात आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये कल्याण डोंबिवलीमधील विविध ठिकाणाहून गांजासह मोठ्या प्रमाणात हा साठा जप्त करण्यात आला आहे। त्यामुळे परिसरातील अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यवसायावर पोलिसांनी वचक निर्माण केला आहे। कारवाई केलेली आहे। कालच रात्री या पथकाने मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये एक विनय हरिहर अय्यर या आरोपीकडून 34 ग्रॅम MD त्याकडून जप्त केलेला आहे। सुमारे 1,08,000 रुपये किमतीचं हे MD आहे आणि त्याच्याकडून ते जप्त करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा पोलीस स्टेशनला। त्याचप्रमाणे दिनांक 7 तारखेच्या रोजी खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी अंदाजे 1200 ग्रॅमपर्यंतचा गांजा या पथकाने रिकव्हर केलेला आहे। त्याच्यामध्ये लक्ष्मण रेड्डी याच्यावरती गुन्हा दाखल ND प्रमाणे करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे बाजारपेठच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही कोरेक्स जे औषध आहे ते औषध नशेकरता वापरण्याबाबतची तक्रार प्राप्त होती। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करून त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून 2 आरोपी त्यामध्ये अटक करण्यात आली आहे। अशा प्रकारची कारवाई पूर्ण परिमंडळामध्ये सुरू आहे। विशेषतः अंमली पदार्थाविषयी ड्रग्सच्या विषयी ही पूर्णपणे कारवाई अशी आपली सुरू राहणार आहे। त्याचप्रमाणे ऐन हिवाळ्यामध्ये नवी मुंबईच्या बाजारात सध्या पालेभाज्यांची आवक वाढली आहे, मात्र दुसरीकडे दर देखील घसरले आहेत। त्यामुळे भाजी विक्रेते चांगलेच चिंतेत सापडले आहेत। बाजारात सध्या कोबी, पालक, मेथी आणि कांद्याची पोत या पालेभाज्यांची सध्या विक्री सुरू आहे। 5 ते 7 रुपये किलो दराने ते विकले जात असल्याने व्यापारी चिंतेत सापडले आहेत। 5 रुपया है, 8 रुपया 10 रुपया पहले इज्जत से बिक जाता था, अभी नहीं। वो टाना और वो गोभी आ रहा है ना, इस करके 5 ही रुपया ग्राहक मांग रहा है, उससे ज़्यादा नहीं बिक रहा है। 6-7 बेचने की कोशिश करते ग्राहक 5 ही रुपया मांग रहा है। ज़्यादा आ रहा है अभी, इस करके नहीं बिक रहा है। वो टाना गोभी ज़्यादा आ रहा है, इस करके नहीं बिक रहा है। ग्राहक 5 ही मांग रहा है। हम लोग 8-10 बेचने की कोशिश करें मगर ग्राहक 5 से ज़्यादा नहीं बिकता था। पालक हो, कांदा हो, इज्जत से बिकता था, अभी नहीं वो भाव बिक रहा है। बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये
मराठा समाजाचे मनोहर जरांगे पाटील यांना भोवळ आली होती. शरीरात अशक्तपणा जाणवत होता, कमरेचा त्रास देखील जाणवत होता. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या विविध चाचण्या झाल्या असून डॉक्टरांनी तपासणी केली. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील उपचार करण्यात येत असल्याची माहिती गॅलेक्सी रुग्णालयातील डॉक्टर विनोद तावरे यांनी दिली आहे. कंबर पाय हे दुखते, त्याच्यामुळं ते चढायला उतरायला चालायला असं त्रास होतो. आता लावलं डॉक्टरने सलाह, आता बरं आहे, व्यवस्थित आहे. या संदेश भाई यांच्यासाठी धाराशिवला पण मोर्चे आहे. परवा जिजाऊंचं, मासाहेब जिजाऊंचं सिंदखेड राजाचं दर्शन आहे. समाजापेक्षा काय मोठं. मनोज जरांगे पाटलांना जालन्याच्या मोर्चामध्ये थोडी बोरळ आली होती, विकनेस होता, त्यामुळे ते ऍडमिट झालेत. त्यांचा बीपी थोडासा 90/60 आहे. विकनेस भरपूर प्रमाणात आहे आणि त्यांना बॅकएकचा खूप त्रास आहे, जो की त्यांना पहिलेही होता, पण अशात सध्या तो वाढला आहे. त्यामुळे त्यांना आपण ऍडमिट केलंय आणि त्यांच्या आता टेस्ट आपण पाठवल्यात. 1-3-4 तासात रिपोर्ट येतील. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजक सीताराम राणे यांच्या वतीने ठाण्याच्या शिवाईनगर येथे 10 ते 19 जानेवारी या कालावधीत मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर अग्निहोत्र होम करण्यात आल्यानंतर ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते मालवणी महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. यावेळी दोन्ही आमदारांनी महोत्सवातील स्टॉलवर फेरफटका मारून खानदेशी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी सांगितले की कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी मालवणी कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने मागील 26 वर्षांपासून सीताराम राणे हे यांच्या माध्यमातून मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ठाण्यातील नागरिक देखील या महोत्सवाला मोठ्या प्रमाणात भेट देतात आणि विविध सांस्कृतिक आणि कार्यक्रमांची देखील या ठिकाणी रेलचेल असते. तेव्हा खवय्यांसह रसिकांनी देखील सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. आज या इकडे मालवणी महोत्सवाची सुरुवात होते आणि माननीय सीतारामजी राणे यांच्याकडनं गेली 26 वर्ष सातत्याने या महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे. या महोत्सवाच्या माध्यमाने खऱ्या अर्थाने जो एक खरा शेतकरी आहे व तो मासेमारी करणारा असेल, त्याचबरोबर शेती करणारा असेल, यांना एक खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या महोत्सवाच्या माध्यमाने होतं. आणि निश्चितपणे कोकणामधनं या इकडे रोजगारासाठी आलेली लोक आहेत, त्यांच्यासाठी आपल्या मातीबरोबरचं एकरूप होण्याचं या महोत्सवाच्या माध्यमाने एक संधी भेटते आणि त्याच्यामुळे निश्चितच असे महोत्सव जास्तीत जास्त आयोजित होणं ही गरज आहे. तुमच्या माध्यमातून सर्व ठाणेकरांना विनंती करेन की या 10 ते 19 जानेवारीच्या दरम्यान असणाऱ्या मालवणी महोत्सवाला एकदा तरी भेट द्या. हे आमचं कोकणातलं गणपतीचं भव्य दिव्य असं मंदिर पहा आणि या उत्सवातून मालवणी पदार्थ जे आहेत त्यांचा आस्वाद घ्या आणि आमच्या कोकणातल्या शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करा, सहकार्य करा अशी मी विनंती करेन. या 10 दिवसात एकदा तरी मालवणी उत्सवाला भेट द्या असे तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेन. की हे खानदेशी पद्धतीचं आहे, काही वऱ्हाडी पद्धतीचं आहे. गेल्या 26 वर्षामध्ये वेगवेगळे लोक येऊन मालवणी महोत्सवाबरोबर आपल्या सुद्धा काय म्हणतात संस्कृती परंपरा जपतात. त्याचाच हा प्रकार आहे. या महोत्सवात सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आपण लोकांसाठी, या उत्सवात सहभाग घेणाऱ्यांसाठी आणि मुख्यतः खवय्यांसाठी उपलब्ध करून देतो. या भागामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा मालवणी असेल किंवा कोकणातला असेलच नाही, तो वेगवेगळ्या प्रांतातला आहे, वेगवेगळ्या राज्यातला आहे, वेगवेगळ्या जाती धर्माचा आहे, वेगवेगळ्या भाषा बोलणार आहे आणि तो प्रत्येक जण या मालवणी महोत्सवात येतो. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते आणि ती जोपासण्याचा प्रयत्न या उत्सवाच्या माध्यमातून आपण करतो. नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये मक्याचे दर कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या बाजारामध्ये मका जास्त प्रमाणात विकला जात नाही. मक्याची आवकही जास्त असल्यामुळे हे दर कमी होत आहेत. एका गोणी मागे 400 रुपयांनी ती विकली जात आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात तुलनेत 100 रुपयांनी ते कमी झाले आहे. त्यामुळे काही दिवस तरी हे दर कमी राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. मक्याचा भाव आज जरा बाजार रिवर्स झाले. तर परवा मार्केट होतं 550 ते 600, पण आजचं मार्केट आहे 450 ते 500. आता जवळ गुणी मागं 50 ते 100 रुपयाचा फरक पडला आज. बाहेर किलो मध्ये नाही, नगा विकतात. बाहेर विकत असतील 15 ते 20 रुपये नग, पण मार्केटमध्ये बाजार पडले. कारण काय आवक जास्त आली,
परत सगळ्या भाजीचे दर कमी झालेत. मटर म्हणा, गाजर म्हणा, सगळे कोणतेही दर कमी झालेत. आता मटर मागच्या आठवड्यात 50-60 रुपये होलसेल होता, आत्ता 30-32 रुपये मटरचा बाजार आहे इथं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संलग्न खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयात कोणताही युक्तिवाद झाला नाही. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर आरोपी विष्णू चाटेला MCR देण्याची मागणी केली आणि न्यायालयाने ती मान्य केली. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी विष्णू चाटेला देण्यात आली आहे. यांना मान्यवर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि मान्यवर न्यायालयासमोर जी काही रिमांड यादी पोलीस प्रशासनाच्या वतीनं दाखल करण्यात आली, तर त्या रिमांड यादीमध्ये त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केलेली होती. त्यांनी केलेली मागणी, मान्यवर न्यायालयासमोर आलेले कागदपत्र हे सर्व पाहून मान्यवर न्यायालयाने आज आरोपी विष्णू महादेव चाटे यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश केला आहे. मॅजिस्ट्रेट कस्टडी आहे ही 14 दिवसाची असते. या 14 दिवसानंतर पुन्हा ती 14 दिवस वाढली जाते. नाही, तसं काही वेगळं काही त्यामध्ये दिसून आलं नाही. जे काय आहे त्यांचा जे रेग्युलर तपास होता, त्या तपासाच्या अनुषंगाने त्यांनी मागच्या 4 दिवसामध्ये जो काही PCR वाढीव दिला होता, त्या अनुषंगाने त्यांनी जो काही तपास केला, घर जाऊन ते तपास केला वगैरे, हे मुद्दे त्यांचे लिहिलेले होते आणि हे सर्व मुद्दे मान्यवर न्यायालयानं पाहिल्यानंतर मान्यवर न्यायालयानं त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश केला. शिर्डी येथील श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झोळीत भरभरून दान देत असतात. नवी मुंबई येथील श्री राघव मनोहर नरसाल या साई भक्ताने श्री साईंच्या चरणी 60 ग्रॅम वजनाचा आकर्षक आणि नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. या मुकुटाची किंमत 4,29,000 रुपये इतकी आहे. हा नक्षीकाम असलेला सुंदर सुवर्ण मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करून श्री साईबाबा संस्थांचे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पहिले हे म्हणा, अनेक आईबाबांचे आशीर्वाद, असंख्य लोकांचे आशीर्वाद. आज यशस्वी आहे मी, एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत पार्टनर आहे मी. मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत पहिल्यांदा ग्लोबल मॅनेजिंग डायरेक्टर होतो मी. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट मला तरी असं वाटतं, त्यांनी मला आज ही संधी दिली, कारण नवी मुंबईमध्ये कोविड काळापासनं आमची फॅमिली 100 रुपयात ॲम्ब्युलन्स सेवा पुरवते. तर आम्ही ते कोविड काळापासून सुरू केलं. मला कोविड झाला होता आणि कोविड काळापासून आम्ही ठरवलं की ॲम्ब्युलन्स खूप लुटतात, तर आम्ही आमच्या सेविंग्समधनं 17.5 लाखाची ॲम्ब्युलन्स घेतली आणि आता गेले 3.5 वर्ष आम्ही लोकांना 100 रुपयात नवी मुंबईमध्ये कुठेही ॲम्ब्युलन्सनी सोडतो. तर मला तरी वाटतं ही सेवा माझ्या हातून घडत असेल, म्हणून त्यांनी ठरवलं की आज मला दर्शन द्यावं. तर खूप खूप आनंद आहे. धन्यवाद तुम्हा सगळ्यांना, तुम्ही आम्हाला खूप छान दर्शन देऊन दिलं.